सांगाल विकासाबद्दल? आवाज जनता की विकासाच्या बद्दल सांगायचं तर जे भारतीय जनता पक्षाने आणि आम्ही जो वचननामा तयार केला होता त्याची पूर्तता करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. त्या अनुषंगाने आम्ही मागील 6 महिन्यापासून त्याच्यावर कार्यरत असू. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो नरखेडमध्ये गेल्या 40 वर्षापासून सिटी सर्व्हेचा विषय होता. तो सिटी सर्व्हे या ठिकाणी झाला पाहिजे यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने आणि आमचे पालकमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे. येत्या 1-2 महिन्यामध्ये या सिटी सर्व्हेचं काम आम्ही पूर्णत्वास नेणार आहे. पालकमंत्रीचे आणि आमचे आमदार चरणसिंग ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आम्ही हे सर्व काम करणार आहे. तसेच या ठिकाणी नरखेड नगरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की जे घनकचरा व्यवस्थापनाची साईड आहे ते एकदम स्मशानभूमीला लागून होतं. त्या ठिकाणी सगळ्या नागरिकांना खूप मोठा त्रास होता. आज त्यासाठी आमच्याजवळ जागा उपलब्ध नव्हती, मात्र ती सुद्धा जागा आम्ही या माध्यमातून येत्या 1-2 दिवसामध्ये आमच्याजवळ त्याचं अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्याचा सुद्धा ऑर्डर आम्हाला मिळणार आहे. निश्चितच आम्हाला यासाठी 1 हेक्टर जागा मिळणार असून त्या ठिकाणी आम्ही घनकचरा व्यवस्थापनाचं काम करणार आहोत. निश्चित त्या माध्यमातून गावातील जे आरोग्यासाठी खूप चांगली गोष्ट होणार आहे ते आम्ही या ठिकाणी साध्य करणार आहे. या ठिकाणी नरखेडमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा होता आणि हा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माननीय देवाभाऊंनी, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी आणि आमचे आमदार चरणसिंगजी ठाकूर साहेबांनी 64 करोड रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर केली. ती सुद्धा त्याचं मंजुरी सुद्धा मिळाली आहे. त्याचं वर्क ऑर्डर झाला असून ते येत्या महिन्याभरात काम सुरू होणार आहे. निश्चितच या कामामुळे नरखेडच्या जनतेला खूप मोठा पाण्याचा पासून जो खूप मोठा त्रास होता तो दूर होणार आहे. त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी अंडरग्राऊंड सिवेज लाईनचा जो प्रस्ताव आम्ही टाकला आहे, भूमिगत गटार योजना, ही सुद्धा आमची शासनाकडून मंजूर झाली आहे. त्यामध्ये 144 कोटीचा हा प्रकल्प असून गावाचं पूर्ण सांडपाणी या माध्यमातून आपण शेवटच्या गावाच्या बाहेर नेऊन तो त्याचा सिवरेज ट्रीटमेंट प्लॅन्टच्या माध्यमातून शुद्धीकरण करून ते पाणी सुद्धा शेतकऱ्यांना आपल्याला देता येईल. त्या माध्यमातून बगीचेंना इथं चांगले करता येईल. जी पाण्याची समस्या या भागामध्ये आहे, 1200 फुटावर गेलं, त्यामधूनही आपण त्यामध्ये मार्ग शोधणार. दुसरा महत्त्वाचा इथं नदी सौंदर्यीकरणाचा विषय होता. नदी सौंदर्यीकरणाचा सुद्धा प्रस्ताव अंतिम टप्प्यावर आम्ही नेऊन ठेवलेला आहे, जेणेकरून या नदी सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून गावातील जे मधातून जाणारी आमची नदी आहे तिला सुंदर करून या ठिकाणी बारमाही पाणी कसं उपलब्ध राहील, त्या माध्यमातून जवळपास 340 हेक्टर जमीन आम्ही ओलिताखाली सुद्धा आणू शकू. आणि हा जर प्रकल्प झाला तर नरखेडसाठी एक संजीवनीचा प्रकल्प होणार आहे. त्याची सुद्धा अंतिम मंजुरी माननीय मुख्यमंत्री साहेब देवाभाऊच्या माध्यमातून, तसेच चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे लाडके आमदार चरणसिंगजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हा पूर्णत्वास नेणार आहोत. येणाऱ्या काळामध्ये शैक्षणिक याच्यामध्ये खूप मोठा विषय होता. त्यामध्ये सुद्धा आता आम्ही शाळा नंबर 1 ची चांगली सुसज्ज इमारत तयार करण्यासाठी आम्ही प्रस्तावित केलेला आहे. तो सुद्धा लवकरच त्यासाठी निधी प्राप्त होऊन कामास सुरुवात होणार आहे. या ठिकाणी असे लोकोपयुक्त काम आता जे नव्यानं चालू केलेलं आहे, या गावाचं वैभव असलेलं सगळ्यात महत्त्वाचं स्थान जे मराठीचे आपले आद्य कवी आहे, कवी बालमुकुंदराज ज्यांना ऋषीश्वर महाराजच्या ठिकाणी तळ्यावर त्यांचं वास्तव्य होतं, त्या ठिकाणी एक परिसर चांगला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी 12 करोड रुपयाचा प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी मंजूर केला आहे. त्याचा वर्क ऑर्डर चालू करून लवकरच 1 वर्षभराच्या कालावधीमध्ये हा सुद्धा होणार आहे. त्याचबरोबर नरखेडला दिलेला शब्द जो कित्येका वर्षापासून या ठिकाणी झाला नव्हता, उपजिल्हा रुग्णालयाचं, उपजिल्हा रुग्णालयासाठी सुद्धा या ठिकाणी देवाभाऊच्या माध्यमातून, पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या सोबत असणारी सर्व टीमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या या ठिकाणी आम्ही उपजिल्हा रुग्णालय सुद्धा मंजूर करून घेतलेलं आहे. त्याचं सुद्धा काम होणार आहे. निश्चितच यासाठी पूर्ण निधी सुद्धा उपलब्ध झालेला आहे. निश्चितच चैतन्य निर्माण करण्यासाठी चारही बाजूने आम्ही काम करतोय.
रेल्वे असो, बसस्थानक असो, या ठिकाणी आरोग्याच्या सेवा असो, आणि इतकंच नाही तर गावाच्या सगळ्यात लहान लहान गोष्टीवर आम्ही केंद्रबिंदू करून या ठिकाणी विकासाचं ध्येय आम्ही ठेवलेलं आहे. निश्चितच या ठिकाणी विश्वासानं ज्या पद्धतीनं आज आम्ही काम करतोय, या प्रकल्प जितके आम्ही टाकले आहे ते अंतिम मंजुरीसाठी आणि त्या ठिकाणी पोहोचलो आहे आणि काम सुद्धा सुरू झालं आहे. गावाचं 5 वर्षाच्या याच्यात एक नवीन व्हिजन आणि नवं नरखेड स्वरूप निर्माण झाल्याशिवाय राहणार. सर, युवा वर्ग आताही बेरोजगारीच्या याच्यात पडलेला आहे. बेरोजगार खूप वाढलेली आहे आपल्या झारखंडला. त्याबद्दल आपला काय विजन आहे? बेरोजगाराच्या संदर्भामध्ये निश्चितच आज पूर्ण देशामध्ये जरी असलं तरी या ठिकाणी बेरोजगाराच्या माध्यमातून, नगर परिषदच्या माध्यमातून आम्ही काय करू शकतो त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या ठिकाणी बचत गटासाठी चांगल्या योजना आणणं, त्या माध्यमातून त्यांना रोजगार निर्मिती करणं, त्यासाठी आम्ही क्रमप्राप्त आहोत. त्याचप्रमाणे या भागामध्ये रिलायन्स कंपनीचा एक मोठा प्रोजेक्ट येत आहे. त्यामध्ये साधारणतः जे एनव्यापासून तर नरखेड ते एनव्याच्या मधामध्ये हा प्रकल्प होणार आहे आणि ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास 15 ते 20 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे आणि हा जवळपास स्वतः रिलायन्स कंपनीचे या ठिकाणी भाग भांडवल राहणार आहे. यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, देवाभाऊंनी, तसेच चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी आणि आमच्या आमदारांनी विशेष प्रयत्न करून हा प्रोजेक्ट आणलेला आहे. निश्चितच याचंही सुद्धा काम या भविष्यात काळा दिसल. या भागात एक चांगलं नवीन नवचैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, या ठिकाणी मला असं वाटतं. बाकी असं ऐकायला भेटलं होतं की संत्र्याच्या एक कंपनी आपल्या नरखेड तालुक्याला चालू होणार आहे. नरखेडमध्ये संत्रा कंपनी चालू होणार होती. नामदेव बाबांचा प्रकल्प होता, त्या संदर्भामध्ये ते प्रयत्नशील आहेत. या ठिकाणी संत्र्याची प्रकल्प जर झाला आणि आता जे फूड पार्क या ठिकाणी येणार आहे, तर त्या फूड पार्कच्या माध्यमातून सुद्धा आपण संत्र्याचा प्रकल्प एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राबवणार आहे. तो सुद्धा आपण याच्यातून राबवणार आहे. नव्यानेच विधान परिषदेचे सदस्य बनलेले पोद्दार साहेब यांनी नगर अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच सभापती यांचे अधिकार वाढण्याकरिता परिषदेमध्ये प्रश्न ठेवलेला आहे. याकडे आपण कसे बघता? काय अधिकार वाढायला हवेत असं आपल्याला वाटतं? महत्वाचा मुद्दा एकदम डॉक्टर पोद्दार साहेब एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी जो विषय वाढवला आहे, अधिकार वाढवण्याचा विषय नव्हता, तो अधिकार पूर्ववत करण्याचा विषय त्यांनी मांडला. जो नगराध्यक्षांना आधी अधिकार होता, वित्तीय अधिकार असो, प्रशासकीय अधिकार होतो, जो आता कलम 2015 मध्ये तो सगळा कमी करण्यात आला होता. त्यासाठी पूर्ण नगराध्यक्ष आणि पूर्ण नगराध्यक्ष नागपूर नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या नगराध्यक्षाचा विषय आहे आणि निश्चितच लोकशाहीला बळकट करण्यासाठी त्यांचे अधिकार राहिले तरच हा काम होऊ शकते आणि यासाठी ते प्रयत्न करत आहे आणि हे आमची चांगली मागणी त्यांनी लावून घेतली आणि ह्या मागणीच्या माध्यमातून निश्चितच गावाच्या सगळ्या लोकांना, जे लोकशाहीचं केंद्रबिंदू आहे, जे लोकांमधून निवडून येणारे नगराध्यक्ष आहेत, त्यांना जर अधिकार नाही राहिले आणि सगळं अधिकाऱ्यांच्या हातातून करावं लागलं तर या ठिकाणी लोकशाहीहून सर्वांचा विश्वास उडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी जो प्रश्न मांडला तो अत्यंत महत्वाचा आहे. आम्हाला हे म्हणायचं नाही आहे, परंतु लोकशाही अगर बळकट करायची आहे आणि लोकशाहीवर विश्वास जर लोकांचं संपादन करायचं असेल, केवळ अधिकार देऊनच विषय होणार नाही, तर त्यासाठी शेवटच्या माणसापर्यंत काम करण्यासाठी विकासात्मक काम असेल किंवा या ठिकाणी घेणारे प्रत्येक निर्णय लोकांच्या हिताचे, लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी काम करण्याची जी इच्छाशक्ती असते ती बळकट करण्यासाठी डॉक्टर साहेबांनी जो पुढाकार घेतला तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे. ओके.